स्वराज्य सारथी न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। धुळे जिल्ह्यातील चिमठाणे साळवे फाट्यावर साकारण्यात आलेल्या ऐतिहासिक क्रांती स्मारकाचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वृक्षमित्र तथा माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी केले। चिमठाणे येथील क्रांती स्मारक येथे काकोरी खिंड लढणाऱ्या वीर क्रांतीवीरांना अभिवादन काल रोजी करण्यात आले। या कार्यक्रमाला क्रांती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वृक्षमित्र बापूसाहेब रावल, समितीचे कार्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांसह समितीचे पदाधिकारी, सदस्य, विविध मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांती स्मारकापर्यंत रॅली काढली। स्मारकावर ध्वजारोहण करण्यात आले। मान्यवर नागरिकांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करण्यात आले। स्वातंत्र्य संग्रामात खानदेशातील क्रांतीवीरांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या संघर्षाची आणि त्यांच्या शौर्याची साक्ष एक क्रांती स्मारक सदैव देत राहील, असे बापूसाहेब रावल यांनी सांगितले। या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर अमृतजी ठाकूर, जितेंद्र गिरासे, दीपक बागुल, धनराज मोरे यांसह सर्वांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जितेंद्र गिरासे यांनी केले। या क्रांती स्मारकातून खानदेशातील क्रांतीवीरांच्या शौर्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळत राहो हीच अपेक्षा। स्वराज्य सारथी न्यूज सबस्क्राईब करा।